या सगळ्या चर्चेत ते कुसत नव्हते. त्यावेळी त्यांना भाष्य करायचा का अधिकाराची गरज व्हायची. साहेब, आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्यासंदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली. म्हणले जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती, आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का? त्यांना हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार समजलं. या सगळ्या चर्चेत ते कुसत नव्हते. त्यावेळी त्यांना भाष्य करायचा का अधिकाराची गरज व्हायची. पवार साहब, यही सवाल जो है हिंदी में है, मर्जर को लेके, विलय को लेके लगातार बात चल रही थी आप लोगों के बीच में, और अब जो कि दुखद घटना हुई है। बिल्कुल नहीं, आप कैसे गलत है, ऐसी बात कुछ नहीं थी। हमारे साथी जयंत साथी और अजीत दादा कुछ इशू पर वार्ता करते थे, इससे ज्यादा कुछ नहीं। प्रफुल्ल पटेल काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रकरणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र लढण्याबाबत चर्चा होती, विलिनीकरणाबाबत अशी काही चर्चा मला माहिती नाही, त्यांनाच विचारावं. सर, एकत्रीकरणाबाबत काय चर्चा आता पुढे होणार आहे का, किंवा हे सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडेच आहे? असं आहे की आम्हाला लोकांच्या समोर सुद्धा सरकत आहे, त्यातनं परस्परांना धीर देणं आणि खुलं कसं राहायचं याचं आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कोणाशी चर्चा करत नाही. साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थितीत काय भावना आहे? कारण ज्या दिवशी शपथविधीला आनंद आहे, संधी दिली आनंद आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.